नमस्कार, मी डॉक्टर मनीषा जोशी. माननीय मुख्यमंत्र्यांना मी निवेदन करत आहे की श्री प्रदीप नांदेडकर यांनी मी त्यांच्या आरोग्यासाठी जी सेवा दिली आहे त्याबद्दल त्यांनी त्यांची फीस मला परत द्यावी. पांडुरंग नांदेडकर यांचे मुलगा प्रदीप नांदेडकर, ज्याला आम्ही बाळू नांदेडकर असे म्हणतो, हा 25 वर्षापासून माझा परिचित आहे. माझ्या आईने त्याला मानसपुत्र मानलेले आहे आणि जेव्हा पण प्रदीपला अडचण येते तेव्हा माझी आई फोन करून त्याच्या आजारपणासाठी किंवा त्याच्या कुठल्याही अडचणींसाठी माझ्याकडनं मदत घेत असते. पण ही मदत घेताना त्याचे मूल्य मला कधीच दिले जात नाही. नुसतंच मूल्य दिले जात नाही असं नाही, तर जेव्हा माझ्या घरची वीज कापली गेली त्यावेळेस या प्रदीप नांदेडकरने, ज्यांनी माझी 25,000 रुपये फीस जी आहे दिली नाही आहे, त्यांनी मला मोबाईलसुद्धा रिचार्ज करून दिला नाही. ही या लोकांची माणुसकी आहे. माझा मानसिक छळ करून, मला मानसिक त्रास देऊन, माझ्याकडनं माझा उपयोग करून घेऊन, माझ्या टॅलेंटचा उपयोग करून घेऊन, माझ्याकडनं आरोग्यसेवा करून घेऊन माझी फीस मला परत न देणं. प्रदीप नांदेडकरला सायनसचा त्रास असायचा, सर्दीचा त्रास असायचा, त्यासाठी त्यांनी माझ्याकडनं ट्रीटमेंट घेतलेली आहे. त्याचबरोबर त्याला डोकेदुखी असायची, त्याला पोटदुखी असायची, त्याची अनेक आजारपणं जी आहेत त्यासाठी मी त्याला ट्रीटमेंट दिलेली आहे. त्याला मी माझ्याकडे 2 वेळा जॉब दिलेला आहे. एकदा पुण्यात असताना तो 1 वर्ष माझ्याकडे होता. त्याला दर महिन्याला 5,000 रुपये मी द्यायची आणि त्याला वर खर्च द्यायची. छत्रपती संभाजीनगरला माझं एक सेंटर सुरू झालं, तिथे 1 वर्ष 6,000 रुपये दर महिन्याला द्यायची आणि त्याचबरोबर त्याला त्याच्या खर्चासाठी पैसे द्यायची. त्याच्या अनेक वैयक्तिक अडचणींमध्ये अनेक वेळा तो अगदी जेलमध्ये जाणार होता, त्यावेळेसुद्धा माझ्या नावाचा, माझ्या रिलेशन्सचा आणि माझ्या नावलौकिकाचा उपयोग करून त्यांनी स्वतःला त्याच्यातून वाचवलेला आहे. 2 बायकांच्या प्रकरणामध्ये तो अक्षरशः जेलमध्ये जाता वाचलेला आहे. यामुळे या बाळूला, त्याच्या बायकोला पण याबद्दल मी समजून सांगितलं. तिने माझी माफी मागितली आणि ती म्हणाली याच्यापुढे माझ्या स्टाफला तो अशा पद्धतीने लैंगिक छळ करणार नाही. आणि त्यामुळे प्रदीप नांदेडकर याने माझी 25,000 रुपयाची फीस मला तात्काळ परत द्यावी, ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे माझी विनंती आहे.